मेडिटेशन म्हणजे नक्की काय? तर मराठीमध्ये त्यालाच ध्यान असं म्हणतात. तर ध्यानाचं वर्णन आपल्या शास्त्रामध्ये कुठे वर्णन केलेलं आहे? तर योगशास्त्रामधचं 7वं अंग म्हणजे ध्यान होय. योगशास्त्र म्हणजे आपल्याला योगा म्हणजे काय फक्त वाटतं की आसन आणि प्राणायाम. पण एवढंच त्याचं स्वरूप नसून अष्टांग योग त्याचे 8 अंग सांगितलेत. अंग म्हणजेच काय विभाग किंवा डिपार्टमेंट्स जसं मेडिसिनचे पण विभाग असतात. एक मेडिसिन असतं, सर्जरी ब्रांच असते, ENT ब्रांच, ऑप्थॉल्मी ब्रांच अशा वेगवेगळ्या ब्रांचेस असतात बरोबर ह्या शास्त्राच्या. तसंच योगशास्त्राच्या सुद्धा या 8 ब्रांचेस आहेत किंवा 8 विभाग आहेत असं आपण म्हणू शकतो. यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि मग येते ती समाधी. तर आपलं शास्त्र असं सांगतं सनातन संस्कृतीचं, की मनुष्य देहाचं अंतिम उद्देश्य काय आहे? तर मुक्ती किंवा मोक्ष प्राप्ती आणि ते प्राप्त करण्यासाठी म्हणून या 8 पायऱ्या योगशास्त्रामध्ये सांगून ठेवलेल्या आहेत, की यम-नियम म्हणजे तुम्ही कसं वागावं, काय करावं? इथपासून ते सुरू करून मग आसनं म्हणजे तुमच्या तब्येतीची काळजी घेण्यासाठी व्यायाम म्हणजे आसनं थोडक्यात, प्राणायाम म्हणजेच ब्रीथिंग एक्सरसाइज, त्याच्यानंतर प्रत्याहार म्हणजे तुम्ही कशाप्रकारे ह्या सगळ्या आपण ज्याला म्हणतो की मटेरिअलिस्टिक वर्ल्ड आहे, म्हणजे जे भौतिक जग आहे, त्याच्यातून तुम्ही कसं स्वतःला अलिप्त ठेवू शकतात. म्हणजेच काय की तुम्ही जरी त्या भौतिक जगामध्ये जरी जगत असाल, तरी खूप जास्त त्याच्यामध्ये गुरफटू नका वगैरे. हे जे त्यांनी त्याचे जे काही मार्गदर्शन दिले ते म्हणजेच प्रत्याहार आणि त्याच्यापुढे येतं धारणा. धारणा म्हणजेच कॉन्सन्ट्रेशन आणि मग त्याच्या पुढची पायरी येते ते म्हणजे ध्यान आणि मग सगळ्यात शेवटी जेव्हा ध्यानाने तुमच्या आतला जो ज्ञानाग्नी असतो, तो जेव्हा प्रज्वलित होतो आणि तुम्हाला ज्ञान होतं, म्हणजे ज्ञान म्हणजे आपल्या शास्त्रामध्ये जे सांगितलंय ना, ते म्हणजे अहम ब्रह्मास्मी म्हणजे रिअलायझेशन, सेल्फ रिअलायझेशन हे जे आपल्याला होतं, की माझ्या आतलं जे विशुद्ध चैतन्य आहे आणि ते जे झाकोळलं गेलंय ह्या सगळ्या भौतिकतेमुळे, ते जेव्हा प्रकाशित होतं आणि आपल्याला समजतं, की खरंच मी कोण? आणि ते म्हणजेच ध्यान आणि मग त्याच्या पुढची जी अवस्था येते ते म्हणजे समाधी किंवा मुक्ती.